हे काय हे लिंबाचं झाड आहे. काय लिंबाचं झाड. नाही, मग काय आहे? अजिबात नाही. मग काय आहे? हे लोखंडाचं झाड आहे. लोखंड आहे, लोखंड आहे. गप्पा काहीतरीच आहे तुमचं तर. अहो, करमाळा तालुक्याचे सन्माननीय दिग्दर्शक, संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दिग्दर्शक, आमचे मित्र सन्माननीय नागराजी मंजुळे ह्या परिस्पर्शाने ह्या लोखंड रूपी झाडाला स्पर्श केला आणि ह्या झाडाचं सोनं केलं खऱ्या अर्थाने. मंडळी, आता सध्या आम्ही आहे करमाळा देवीचा माळ या ठिकाणी. हे जे झाड पाहताय हे अतिशय गाजलेल्या चित्रपटात दाखवलं गेलेलं हे झाड आहे आणि या झाडाला पाहण्यासाठी रोज हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहायची आणि ह्या झाडासोबत सेल्फी घ्यायची. हा सेल्फी पॉइंट झाला होता. अजूनही लोक येतात, हे झाड पाहतात, आपुलकीने या ठिकाणी फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि ह्या स्पॉटचा आनंद घेतात. हे झालं शक्य केवळ कोणामुळं? करमाळा तालुक्याचे सुपुत्र माननीय श्री नागराजी मंजुळे आमचे मित्र यांच्यामुळे. कारण सैराट सिनेमा एवढा जगभर सुप्रसिद्ध झाला, अजरामर झाला, त्या सैराट चित्रपटामध्ये हे झाड दाखवण्यात आलं. तर ह्या ठिकाणची बरीचशी लोकेशन सैराट सिनेमात दाखवण्यात आलं. म्हणून म्हणत नाहीत करमाळा तालुका म्हणजे रत्नाची खाण. करमाळा तालुक्यातून बरेचसे रील स्टार, अभिनेते, दिग्दर्शक या करमाळा तालुक्यातून निर्मिती झाली. मंडळी, खरंच खूप छान वाटलं आज. खऱ्या अर्थानं ह्या लिंबाच्या झाडाला खऱ्या अर्थानं आज पाहतो आपण, अशी झाडं कित्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि पाहायला मिळाल्यानंतर अशा झाडांना आपण फारशी किंमत देत नाही. परंतु ज्या हिरवाईमध्ये हे झाड असेल त्यावेळेस जेवढी किंमत ह्या झाडाला नसेल, त्यावेळेस ह्या झाडाचं अस्तित्व संपत आल्यानंतर नागराजी मंजुळे यांनी ह्या झाडाला किंमत आणली. माणसाचंही तसंच आहे. माणूस तो श्रीमंत आहे म्हणून हा माणूस नाराज आहे, हा गरीब आहे म्हणून तो दुःखी आहे. ठेविले अनंत तैसेच राहावे, चित्ते असू दे समाधान. माणसाने जर का आयुष्यात समाधान मानलं तर नक्कीच त्याच्या पाठीशी देव हे यश देतो. ह्या झाडाला स्वप्नात देखील वाटलं असेल का की माझं एवढं उज्ज्वल आयुष्य भविष्य जे आहे ते एवढं सफल होईल, लोक माझ्यासोबत फोटो काढतील, माझ्यासोबत व्हिडिओ काढतील, मला पाहण्यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी गर्दी करतील. पण ह्या झाडाचाही वेळ आला, तो आणला गेला. तसं तुम्ही पण आयुष्यात अजिबात खचायचं नसतं. खचलं की काय राहिलं? वेळ प्रत्येकाची ती सब्र हमेशा मीठा होता है, सब्र का फल हमेशा ही मीठा होता है. वेळ खरोखर टाइम लागतो पण 100% यश मिळतं. मंडळी, या ठिकाणी आम्ही आलो, आम्हाला एवढा आनंद वाटला. तुम्हाला कसं वाटलं? लय भारी आहे. खरोखर एवढं छान वाटलं, विचारायचं सोय नाही. आता हे झालं हे पॉइंट. आणखी एक दुसरा चित्रपट सैराट चित्रपटामध्ये दाखवलेली जी विहीर आहे ती आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. चला, सैराट ती विहीर दाखवतो आम्ही तुम्हाला. चला. इथं नाही का ते आरची आणि परशा पावसात भिजत सीन आहे बघायचं, त्या गाण्यातला सीन. हा, तर मंडळी, ज्या पद्धतीने तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की सैराट सिनेमाच्या एका गाण्याच्या शूटमध्ये हे लोकेशन दाखवण्यात आलं होतं, ते हेच लोकेशन आहे विहिरीचं, जिथं आरची आणि परशा खालून वरती येतात आणि तो पाऊस पडतो. ते हेच लोकेशन आहे करमाळा देवीचा माळ. या ठिकाणी ही विहीर आहे, त्या विहिरीवर. तर मंडळी, खरंच छान वाटलं. अप्रतिम लोकेशन असतील, अप्रतिम जो सिनेमा असेल आणि अप्रतिम नागराजी मंजुळेचं काम असेल किंवा त्या कलाकारांचं काम असेल, खूप छान आहे. आणि तो संपूर्ण सिनेमा जो आहे तो एवढा सुंदर झाला आणि तो जगभरात एकदम प्रसिद्ध झाला आणि तो हिट झाला. खरंच छान वाटतंय. करमाळा तालुक्यातून बरेचसे हिरे या करमाळा तालुक्यातून या
राष्ट्रासाठी आणि ह्या जगासाठी दिलेली आहे. त्यातून आमची एक भर आहे. आता आमचीच पाठ आम्ही थोपटतोय याचा अर्थ आम्ही आमचंच कौतुक करतोय असं नाही, परंतु जे तुमचं प्रेम आमच्यावरती आहे त्या प्रेमाचा खरोखर आम्ही ऋणी आहे. आणि आतापर्यंत जे पण काय तुम्हाला दाखवलं, बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट होती की सर तुमच्या करमाळा तालुक्यामध्ये सैराट सिनेमाचं शूट झालंय, तर आम्हाला त्यातला कुठला तरी एखादा भाग किंवा एखादा पार्ट जिथं शूट झालंय, जिथं सिनेमाचं एखादं गाणं असेल किंवा सिनेमाचं चित्रीकरण झालं असेल, तिथलं थोडंसं आम्हाला बघायला आवडेल, एकदा प्लीज दाखवा ना. तर त्या प्रेक्षकांसाठी हे आज खास हे शूट आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन केलं आहे. आमच्या मिसेस, मी, तिलाही बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती. करमाळ्याच्या घोटी, तलवा करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी आम्ही राहतोय, परंतु या ठिकाणी करमाळ्याला आल्यानंतर देवीचं दर्शन घेणं आमच्याच्याने थोडंसं काय होत नव्हतं, परंतु आज योग या शूटिंगच्या माध्यमातून आलेला आहे. सो खूप छान वाटलं. आणि हे सैराटचं जे लोकेशन आहे सिनेमाचं चित्रीकरण झालेल्या, ते लोकेशन आणि ही जी म- मांडणी केली होती नागराजी मंजुळे यांनी, ही कशी वाटली हे नक्की तुमच्या कमेंटमधून सांगायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जो आहे तो आमच्या करमाळा गावातून म्हणजे करमाळा तालुक्यातून निघतोय आणि कुठपर्यंत पोहोचतोय हे तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगायचंय. आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुर्तास आम्ही या ठिकाणी थांबतो. खूप छान वाटलंय, खूप काय बोलावंसं वाटतंय, कारण सैराट सिनेमा असेल, करमाळा तालुका असेल, याविषयी खूप खूप काय तुम्हाला सांगावंसं वाटतंय, परंतु वेळेअभावी आम्हाला ते शक्य नाही. पाऊस भयंकर आलेला आहे, त्यांना दाखवा बघा, एवढं वातावरण हे झालेलं आहे, तरी देखील आम्ही या ठिकाणी शूटसाठी आलो आणि तुमची इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि खरंच खूप 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 छान वाटलं. असंच प्रेम आमच्यावरती कायमस्वरूपी कराल ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.